समन्स आणि नोटीस यांतील फरक प्रत्येक नागरिकाने जाणून घ्याव्यात अशा महत्त्वाच्या कायदेशीर बाबी. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट निखिल कांबळे. आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल अनेक नागरिकांमध्ये गैरसमज आढळतो. तो विषय म्हणजे समन्स आणि नोटीस. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या घरी कोर्टाचे समन्स किंवा वकिलामार्फत पाठवलेली नोटीस येते. त्यावेळी अनेक लोक घाबरून जातात. काही जण नोटीसकडे दुर्लक्ष करतात, तर काही जण समन्स आणि नोटीस हे एकच आहे असे समजतात. पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींचा उद्देश, स्वरूप आणि कायदेशीर परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. सर्वप्रथम समन्स म्हणजे काय ते समजून घेऊ. समन्स म्हणजे न्यायालयाने किंवा कायद्याने अधिकृत केलेल्या प्राधिकरणाने एखाद्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर राहण्याचा किंवा विशिष्ट काम करण्याचा दिलेला अधिकृत आदेश होय. समन्स हे न्यायालयाच्या शिक्क्यासह आणि अधिकृत स्वाक्षरीसह जारी केले जाते. समन्समध्ये प्रकरणाचा क्रमांक, पक्षकारांची नावे, न्यायालयाचे नाव, उपस्थित राहण्याची तारीख, वेळ आणि उद्देश स्पष्टपणे नमूद केलेला असतो. समन्स मिळाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. जर एखादी व्यक्ती विनाकारण समन्स असूनही न्यायालयात उपस्थित राहिली नाही, तर न्यायालय पुढील कायदेशीर कारवाई करू शकते. काही परिस्थितींमध्ये जामीनपात्र किंवा अजामीनपात्र वॉरंटही जारी होऊ शकते. आता नोटीस म्हणजे काय ते पाहू. नोटीस म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या हक्काबाबत, दाव्याबाबत किंवा अपेक्षित कायदेशीर कारवाईबाबत आधीच दिलेली लेखी सूचना होय. नोटीस ही अनेक वेळा वकिलामार्फत पाठवली जाते. काही वेळा कायद्याने नोटीस देणे बंधनकारक असते, तर काही वेळा ती ऐच्छिक असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने पैसे उधार घेतले आणि परत दिले नाहीत, तर त्याच्यावर थेट दावा दाखल करण्याऐवजी प्रथम कायदेशीर नोटीस पाठवली जाऊ शकते. पती-पत्नीतील वैवाहिक वादामध्ये नांदण्यासाठी किंवा इतर मागण्यांसाठी नोटीस पाठवली जाते. भाडेकरूने भाडे दिले नाही किंवा जागा रिकामी केली नाही, तर मालकाकडून नोटीस पाठवली जाते. शासकीय संस्थेविरुद्ध काही विशिष्ट प्रकारचे दावे दाखल करण्यापूर्वी संबंधित कायद्यानुसार पूर्वसूचना देणे आवश्यक असू शकते. यावरून समन्स आणि नोटीस यांतील मुख्य फरक समजतो. पहिला फरक कोण जारी करते? समन्स फक्त न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरण जारी करते, तर नोटीस वकील, व्यक्ती किंवा संबंधित संस्था जारी करू शकते. दुसरा फरक उद्देश. समन्सचा उद्देश न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश देणे हा असतो, तर नोटीसचा उद्देश एखाद्या व्यक्तीला आधीच माहिती देणे, संधी देणे किंवा वाद न्यायालयाबाहेर सोडवण्याचा प्रयत्न करणे हा असतो. तिसरा फरक कायदेशीर परिणाम. समन्सकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालय कठोर कारवाई करू शकते. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास लगेच शिक्षा होत नाही, मात्र त्यानंतर तुमच्याविरुद्ध न्यायालयीन कार्यवाही सुरू होऊ शकते आणि तुमची बाजू कमकुवत होण्याची शक्यता असते. आता एक महत्त्वाचा प्रश्न. जर नोटीस आली तर काय करावे? सर्वप्रथम घाबरू नका. नोटीस काळजीपूर्वक पूर्ण वाचा. त्यातील तथ्ये तपासा. अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. गरज असल्यास योग्य वेळेत आणि योग्य भाषेत उत्तर पाठवा. कधीही नोटीस फाडून टाकू नका किंवा दुर्लक्ष करू नका. आणि जर समन्स आले तर समन्सवरील तारीख आणि वेळ तपासा. न्यायालयात स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत हजर राहा. योग्य कारण असल्यास न्यायालयाकडे मुदतवाढ किंवा इतर योग्य अर्ज करता येतो. कायद्याचा आदर करणे आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो. नोटीस म्हणजे इशारा किंवा पूर्वसूचना असते, तर समन्स म्हणजे न्यायालयाचा अधिकृत आदेश असतो. या दोन्ही संकल्पना समजून घेतल्या तर अनेक गैरसमज दूर होतात आणि अनावश्यक अडचणी टाळता येतात. मित्रांनो, कायद्याची माहिती असणे म्हणजे वाद घालणे नव्हे, तर स्वतःचे हक्क आणि कर्तव्ये योग्य प्रकारे समजून घेणे होय. धन्यवाद. अशाच सोप्या मराठीत कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या कायदेशीर विषयावर चर्चा करू.